स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। आष्टी जायकवाडी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे उपोषण। 2 वर्षांपासून जायकवाडी शाखा अधिकारी प्रशासन झोपेत। उपोषणकर्त्याचा तिसरा दिवस। लोणी चारी क्रमांक 41 व आनंदगाव मायनर क्रमांक 3 ची दुरावस्था। 200 ते 250 एकर शेती पाण्यावाचून कोरडी। जवळा झुटा व छोटा जवळा परिसरातील शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आष्टी येथील जायकवाडी कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारला असून प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे संताप व्यक्त केला जात आहे। लोणी चारी क्रमांक 41 वरील आनंदगाव मायनर क्रमांक 3 ची अत्यंत दुरावस्था व झालेली तोडफोड यामुळे खालील भागातील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर शेतीला पाणी मिळत नसल्याने मोठे नुकसान होत आहे। विशेष म्हणजे या चारीच्या दुरुस्तीबाबत शेतकऱ्यांनी मागील 2 वर्षांपासून संबंधित विभागाकडे वारंवार मागणी केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे। मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। शेवटी न्याय मिळावा म्हणून जवळा परिसरातील शेतकऱ्यांनी 9 मार्च पासून आष्टी येथील जायकवाडी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे। उपोषणकर्ते शेतकरी बालाजी शिवाजीराव झुटे, किशोर नाईक नवरे यांनी सांगितले की जुन्या आराखड्यानुसार चारीची दुरुस्ती करून तातडीने पाणी सोडण्यात यावे। या कामामुळे परिसरातील सुमारे 200 ते 250 एकर शेती पुन्हा ओलिताखाली येऊ शकते। मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। उपोषणकर्त्याचा तिसरा दिवस आहे। दरम्यान शेतकऱ्यांना पाण्यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याने जायकवाडी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। शेतकऱ्यांच्या मागण्याकडे तातडीने लक्ष देऊन चारीची दुरुस्ती व पाणी पुरवठा सुरू करण्यात यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। स्वराज्यासाठी राम राठोड, परतूर, आष्टी। सध्या उपोषण करतायत, काय मागणी? आम्ही सर्व शेतकरी राहणार जवळा झुटा, तालुका पाथरी, जिल्हा परभणी इथून आपल्या आष्टी शाखा क्रमांक सिंचन विभाग इथे 9 तारखेपासून उपोषणाला बसलो। आमची मागणी होती 41 क्रमांक चारी, तिचा जे मायनर 3 आहे त्याचा सब मायनर 1 गट क्रमांक 63 मधील शेतकऱ्यांनी पूर्ण नष्ट केला आहे। नष्ट केल्याच्या नंतर आपल्या जायकवाडी विभागानं वारंवार आम्ही अर्ज देऊन कोणतीच आमची दखल घेतली नाही। त्यामुळे महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब उघडा डोळे बघा नीट, आपल्या जायकवाडी विभागाचा कसा सावळा गोंधळ चालू आहे, शेतकऱ्यांना किती त्रास सहन करावा लागते हे गाव पातळीवर तुम्ही एकदा बघा येऊन, तेव्हा तुमच्या लक्षात येईल। आम्ही वारंवार अर्ज देऊन आमची कोणतीच दखल घेतली नाही, त्यामुळे आज आम्हाला उपोषणाला या ठिकाणी बसावं लागलं। इथं बसल्याच्या नंतर तिसरा दिवस आहे, कोणीच दखल घेतली नाही। आमची जोपर्यंत मागणी मूळ मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाहीत, वरचेवर तीव्र आंदोलन करणार। सध्या तुम्ही उपोषण करत आहात, उपोषणाचा तिसरा दिवस आहे, काय प्रामुख्याने मागणी आहे तुमची? आमचा 41 वरील जो सबमायनर मोडलेला आहे तो सबमायनर दुरुस्त करणे आम्ही सातत्याने 3 वर्षे यांना कागदपत्री व्यवहार करून कुठल्याही प्रकारची यांनी दखल घेतलेली नाही। आज उद्या करत त्यांनी आतापर्यंत इथपर्यंत लांबवत आणलेले। आमची मुख्य मागणी आमचा मूळ सबमायनर मूळ जागेवर पाहिजे, खोदकाम करून चालणार नाही। 2-250 एकर जमीन खाली वंचित आहे पाण्यापासून। सर्व शेतकरी आता मरण्याच्या काठाला बसलेली। उपोषणाचा तिसरा दिवस आहे, कुठलाच अधिकारी आतापर्यंत आम्हाला येऊन भेटला नाही की आम्ही माणसं नाही, हा प्रश्न आता पडायला लागला हळूहळू। या शेतकऱ्याला काहीच नाही, आता इथं शुगर बीपीवाले डॉक्टर नाही आला, तुमचा पोलीस नाही आला, काहीच नाही आला। आणि आम्हाला या कामाच्या बाबतीमध्ये आष्टीला गेलो, तीर्थापुरीला गेलो, पैठणला गेलो, संभाजीनगरला गेलो, फक्त आम्हाला तारखे वाढून भेटल्या। स्पॉटला त्यांनी JCB आणलेली, स्पॉटला JCB आणून सुद्धा आमचं कुठल्या प्रकारचं काम केलेलं स्पॉटला। मग माझं म्हणणं आहे, स्पॉटला तुम्ही JCB आणली होती, तुमचं पोलीस प्रोटेक्शन तुमच्यासोबत होतं, सगळ्या गोष्टी असताना तुम्ही दांड का केला नाही याचं उत्तर द्यावं। आमचा मायनर मूळ जागेवर घ्यावा, आम्ही ही उपोषण मागे घेणार नाही त्याच्याशिवाय, आणि काम केलेली फोटो आम्हाला आणून दाखवा, नाही तर आमचं आंदोलन अजून तीव्र होत राहील। यस, क्या ते